गेल्या 2 दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखत चर्चेचा विषय ठरत आहेत आणि या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतलाय। विविध मुद्द्यांवरून ठाकरे बंधूंनी महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केलाय। तर याच मुलाखतीत राज ठाकरेंनी मुंबईच्या विकासाचा मुद्दा छेडला आणि एका वादाला तोंड फुटलेलं आहे। पाहूया। देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे। राज ठाकरेंनी मला तसे मुंबईच्या बाहेरचं ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी सर्टिफाईड नागपूरकर आहे। तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर आहात, आम्ही सुद्धा डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत। मनपा निवडणुकीत मुंबईकर विरुद्ध नागपूरकर, मुंबईचा विकास आणि वादाचा जन्म, मुंबईकरांचा खरा वाली कोण? मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला चांगला जोर चढलाय। प्रचारात रंग भरत असताना राजकीय नेते मंडळींमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्यात। खासदार संजय राऊतांनी घेतलेल्या संयुक्त मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना सवाल केले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह बहुतांश राज्यकर्ते हे मुंबईतील नाहीत, ते मुंबईच्या बाहेरचे आहेत, त्यामुळे त्यांना मुंबईकरांचे प्रश्न कळू शकत नाहीत, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। राज ठाकरेंच्या याच वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतःला सर्टिफाईड नागपूरकर असल्याचा पलटवार केला। देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे। मी एकदा ना एकच गोष्ट म्हणून सांगतो, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो आणि तो देश सगळ्या काय गाड्या फिरतायत, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सगळे सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे, सगळं व्यवस्थित छान। तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष काय करतो? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी। बरोबर आहे। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते। आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कोणतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास। इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोड शेडिंगशी, त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात। तुमची मानसिकता कशी आहे? त्या अर्थाने तुम्ही मनाने अजून नागपूरकरच आहात, मुंबईकर काही झालेला नाही। आजच एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी मला तसे मुंबईच्या बाहेरचं ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी सर्टिफाईड नागपूरकर आहे। नाही, मी तेच विचारणार होतो तुम्हाला किंवा मुंबई असा एक आता प्रश्न ते विचारला की मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबईमध्ये जन्माला येणं गरजेचं आहे, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? जो काही विकास बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरई बांद्रा सीलिंग तयार केली, आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला। मुंबईत येऊन म्हातारे झाले असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणतात संजय राऊत तरी गप्प कसे राहतील? तसंच मुंबईसाठीचं योगदान सांगत डबल सर्टिफाईड मुंबईकर असल्याचा प्रतिटोला राऊतांनी हाणलाय। मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो, पण आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्यांना विचारा का राहताय? आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो, बरं का। आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली, शहीद झाली, म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस। आता तुम्ही तरुण आहात, अजून नागपूरचा काय विकास केला? लोक तुम्हाला दारातून हाकलून देतात, मी बघितलं काय। तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर आहात, आम्ही सुद्धा डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत, बरं का। आणि मुंबई ही लढून मिळवली आहे आम्ही, फडणवीस। आम्हाला अशी आकाशातून जमिनीतून बटाटे येतात तशी आम्हाला हे बटाटे मिळालेले नाही आहेत, भुईमुगाच्या शेंगा येतात। ही मुंबई लढून मिळवली,
आणि जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता. हां, डायलॉग मारायला काय झालं, गब्बरसारखे गब्बर मरून गेला, डायलॉग अमर आहेत त्याचे. डबल सर्टिफाईड लुटारू आहात. ज्या पद्धतीनं मुंबईची लूट केली आहे, ही मुंबईची लूट महाराष्ट्राने बघितलंय. मुंबईला खाईमध्ये लोटण्याचं काम कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाने केलं. हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. 25 वर्ष महापालिकेमध्ये तुमची सत्ता होती. कोट्यावधी रुपयाचा मलिदा लाटण्याचं काम केलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्टिफाईड नागपूरकर म्हणताच वेगळ्या विदर्भाच्या मागणीची आठवण करून देत मनसेनं डिवचलंय. फारच मला वाटतं ही मुलाखत दोघांची झोंबलेली आहे, ती सगळ्यांनाच झोंबली आहे. कारण त्या टीका आम्ही बघतोय काय करतायत ते. आणि एक गोष्ट ताकला जाऊन भांडं का लपवतात सन्मान्य मुख्यमंत्री. उद्या जर आम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठले आहात तर आम्ही मुंबईचे आहोत. सन्मान्य मुख्यमंत्री नागपूरचे आहेत आणि नागपूरचे असल्यामुळेच त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्वी केली होती ना. फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये जुंपली असताना मुंबईच्या विकासावरून दोन्ही शिवसेनेमध्ये तू मयमय सुरू झाली आहे. महानगरपालिकेवर सत्ता कुणाची? शिवसेनेची. दरवेळेला दर पावसाळ्यामध्ये मुंबई तुंबत कुणामुळे होती? दरवेळेला तिथं खड्डे का पडत होते? अनेक अपघात का होत होते? कोणतं गार्डन डेव्हलप तुम्ही केलं? कोणते मोठे कामं केलेत? हे तुमच्या या जाहीरनाम्यामध्ये आलं पाहिजे ना. वचननामा, जाहीरनामा याच्यात आले पाहिजे ना. आता जी काही स्पीड केली आम्ही दाखवलेली आहे गेल्या 3.5 वर्षामध्ये. आता कोस्टल रोड सुरू झाला, सर्व रोडचे कामं सुरू झालेले आहेत. आताच मुंबईकरांचा जो श्वास कोंडलेला होता तो आता मोकळा व्हायला सुरुवात झालेली आहे. अटल सेतू असेल, एक्सप्रेस वे असेल, हे सगळे कामं जे आहेत ना गतीने करण्याचा जो प्रयत्न आहे तो महायुतीने केलेला आहे. आत्ताच्या घडीला मुंबईमध्ये 3 लाख कोटी रुपये मुंबईच्या महापालिकेचं देणं आहे. ज्या मुंबईचं बजेट 60-70 हजार कोटीचं आहे. ह्या 3-4 वर्षात यांनी मुंबई लुटलेली, अक्षरशः फडणवीस आणि शिंदेंनी मुंबई लुटलेली आहे मागच्या 3-3.5 वर्षामध्ये. एवढंच नव्हे, रुटीनचं सोडा, डिपॉझिटसुद्धा मोडावं लागलेलं आहे यांना 92,000-93,000 कोटीचं. त्यामुळं हे काय मुंबईचा विकास करणार? मुंबई लुटली यांनी मागच्या 3-4 वर्षात. यांच्या हातात थोडासा कारभार होता तर यांनी लूट केलेली मुंबईची. मला असं वाटतं मुंबई सुरक्षित ठाकरे बंधूंच्याच हातात राहील. मुंबई मनपा निवडणुकांसाठी आठवड्याभरापेक्षाही कमी वेळ राहिलाय. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. मात्र या सगळ्या गदारोळात मुंबईकरांचे प्रश्न, समस्या आणि विकासाचे मुद्दे मात्र दुर्लक्षित होत आहेत. कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई.